मी पत्राची सुरुवात जी आहे ती करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। खरातचा कोणताही कृत्यात मी सहभागी नाही असा खुलासा दीपक केसरकरांनी केला। खरातला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा असं देखील दीपक केसरकरांनी म्हटलं। खरातच्या कृत्याबाबत माहिती असती तर भेटलोच नसतो असं देखील दीपक केसरकरांनी म्हटलं। काय म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं बिलकुल नाही। त्यांना वाचवण्यासाठी एखादा फोन माझा गेला असेल तर मी दोषी आहे, पण त्यांच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे। पोलिसांना जर एका वर्षापूर्वी माहिती असतं तर पोलिसांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं। आम्हीच उलट पोलिसांना ॲक्शन घेण्याबद्दल ताबडतोब सांगितलं असतं, कारण महिलांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होऊ देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। जब हमें पता अभी चला कि इस तरह के एक्टिविटीज़ में वो इन्वॉल्व है, अगर पहले पता होता तो हम उनके पास कभी जाते भी नहीं। खराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आपण प्रयत्न करणार का? ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच चालणार आहे। मुख्यमंत्री साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर त्या पीडित महिलांना न्याय मिळेल आणि खरातांना त्यांच्या जे काय त्यांनी केलं आहे त्याची शिक्षा ही 100% मिळेल याची मला खात्री आहे। तर भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातचा डाव उलटलेला आहे। व्यावसायिक राजेंद्र जासूदच्या या तक्रारीवरून अशोक खरात विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र रबरणी आणि इतर अंधश्रद्धा कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक खरातनं नागदंश आणि आघोरी पूजा करून जीवे मारण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपये उकळल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। तर 5 कोटींची फसवणूक खरातवर गुन्हा दाखल झाला। व्यावसायिक राजेंद्र जासूदकरांकडून आता खरातवर 5 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। अशोक खरातनं नागदंश आणि आघोरी पूजा करून जीवे मारण्याची धमकी देत करोडे रुपये उकळल्याचा आरोप करण्यात येतो। जासूद यांना मरण्याची भीती दाखवत जवळपास 90 लाखांची मर्सिडीज घेतल्याचा देखील आरोप आहे। तर स्वतःच्या फार्म हाऊसचं बांधकाम करण्यासाठीही पैसे उकळल्याचा आरोप करण्यात येतो। संपूर्ण फार्म हाऊसला तुर्कस्तानचं लाकूड मागवून फर्निचरही करून घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। 21 देशात फिरव अन्यथा तुझ्यावर कोप होईल अशी भीती दाखवल्यानं व्यापाऱ्यानं खरातला 21 देश देखील फिरवले। खरातनं जासूद यांच्या खर्चातून अमेरिका, म्यानमार, इजिप्त, युगांडा, आयर्लंड, श्रीलंका, बांगलादेश, कंबोडियामध्ये भ्रमंती केली। भोंदू अशोक खरातनं वावी पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र जासूदवरती ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। तर भोंदू खरातचं मिरगावमधील आलिशान फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेत आलंय। पुण्यातील राजेंद्र जासूद यांच्या फिर्यादीनंतर फार्म हाऊसची चर्चा आहे। मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी उकळल्याचा जासूद यांची फिर्याद आहे। फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यावधी उकळल्याचं देखील त्यांनी सांगितलं। पुणे येथील राजेंद्र जासूद यांनी भोंदू अशोक खरातच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर आता धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहे। त्यांनी त्याच्या बंगल्याच्या कामासाठी त्याच्याकडून 4 ते 5 कोटी रुपये किंवा त्याचे परदेशी गमन असेल, परदेशीवारी असेल, मर्सिडीज गाडी असेल आणि फर्निचर असेल यासाठी त्यांनी वेळोवेळी 4 ते 5 कोटीची खंडणी घेतल्याचं जासूद यांनी म्हटलेलं आहे। आपण बघतो की हेच फार्म हाऊस आहे, त्याच्या बांधकामासाठी असेल किंवा फर्निचरसाठी त्यांनी वेळोवेळी पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। हा आलिशान बंगला जो आहे तो आपण पाहू शकतो की याच्यासाठी जासूद बंधूंनी देखील आता कोट्यवधी रुपये दिल्याचं या फिर्यादीत त्यांनी असं म्हटलेलं आहे। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, सिन्नर। तर नाशिकमधील भोंदूबाबानंतर आता वसईमध्ये भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईमध्ये स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करून पुण्यातील मांजरी पोलिसात हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय। मी शंकर आणि तू माझी पार्वती असं म्हणत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला। भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण ताजं असतानाच आता वसईमधल्या एका भोंदू ऋषिकेश वैद्य नावाच्या या भोंदूबाबाने पुण्यातल्या 35 वर्षीय महिलेवरती बलात्कार केला आहे।
मी तुझा शंकर आहे आणि तू माझी पार्वती आहे अशी चिथावणी करत खरं तर या महिलेवरती बलात्काराचं प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे. खरं तर हे वसईमध्ये गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर आता हा गुन्हा जो आहे तो पुण्यातल्या मांजरी पोलीस स्टेशन जे आहे या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांकडून खरं तर आता या सर्व घटनेची अधिकचा तपास जो आहे ते अधिकची माहिती आहे ती आता गोळा केली जात आहे. मात्र सध्या महाराष्ट्रभर राज्यभरात जे चर्चिलं जात आहे ते अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणाच्या नंतर लगेच खरं तर हे ऋषिकेश वैद्य नावाचा हा जो भोंदूबाबा आहे आणि या भोंदूबाबाचं हे प्रकरण सध्या समोर धक्कादायक प्रकरण जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून आता या सर्व घटनेची अधिकची माहिती अधिकचा तपास जो आहे तो आता पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे.